एक होती राजकन्या। वाघ, बच्चूबाई ज्वेलर्स केसची आज सुनावणी। कॉर्पोरेटर येणारे भेटायला। काय नाव रे त्याचं? सावंत। राईट, सावंत। तो आज येणार आहे, मी नाहीये, पण त्याला जास्त एंटरटेन करायचं नाहीये। येस मॅम। पापं वाढलेही येतात इथे उंबरठे झिजवायला। मॅम काही झालंय का? काय नाही रे, नेहमीच जेवण करणारी बाई आलेली नाही। जाऊ दे, तू मात्र त्या बच्चूबाईला जास्त एंटरटेन करू नको, लक्षात ठेव। मॅम तो तर गेला ना जीवानीशी, त्याच्याच तर केसची सुनावणी आहे ना आज, आणि कॉर्पोरेटरचं नाव सावंत आहे। राईट, मग मी काय बोलले? काही नाही, बहुतेक तुमची नाश्त्याची वेळ निघून गेली आहे म्हणून तुमचं असं होतंय। हो ना रे, तेच तर। अशी भूक लागली ना मला की दुसरं काही सुचत नाही रे। तुला सांगते, कंटाळा येते या सगळ्या। काय रे, वडापावचा वास मलाच येतोय की तुलाही येतो? मॅम तू आणलाय वडापाव? हा मॅडम। नाश्त्याला वडापाव, सकाळी सकाळी तेलकट होईल, पण ऑप्शन काय दुसरा? वडापाव तर वडापाव। एक काम कर, ठेव तू एका प्लेट मध्ये काढून, आलेच मी। हा वडापाव तुमच्यासाठी नाही। रिअली? ओ, स्वतःसाठी आणलाय का? गुड। नाही, खा खा। हा, नाही मॅडम, माझ्यासाठी नाही, ते दळवी सरांनी मागवलंय। दळवींनी? खा। बायकोच्या हातचा साजूक तुपातला डबा पुरत नाही वाटतं आजकाल। नाही नाही, त्याच्यासाठी नाही मागवला, तो आरोपी आहे ना रॉनी, त्याच्यासाठी मागवलाय। रॉनीसाठी? कमाल आहे ना। हा, म्हणजे इथे स्टेशन इंचार्ज उपाशी आणि आरोप। काहीही गरज नाहीये त्या आरोपीचे एवढे लाड पुरवण्याची। अरे तासभर उपाशी ठेवा त्या रॉनीला, कसा घडाघडा बोलतो की नाही ते बघा। काहीतरीच। उभी काय? जा ठेव, मी आलीच। अहो पण मॅडम, तू ठरवलंयस का माझ्या कुठल्याच ऑर्डर्स फॉलो करायच्या नाही? जे सांगितलंय ना ते नीट करायचं। आलेच मी एका मिनिटात। संकेत सर। संकेत सर, दैवी सरांनी बोलवले। ओके, आलोच मी। चल बोल, पटापट बोल। चंद्रसेन सोबत तुझं काय डील होणार होतं? अरे बोल ना। कुठं येतो चंद्रसेन? कौन चंद्रसेन? कितने सारे चंद्रसेन? मुझे कुछ नहीं पता। पता नहीं है? पता नहीं है? त्याच्या बरोबर तू काम करतोस ना तो? अच्छा, हमारे साहब तो रिस्पेक्ट बोलो ना दादा। रिस्पेक्ट? आता बोलतोस का माझ्या लेवल येऊन बोलू मी? सर नहीं पता मुझे, कुछ याद नहीं, मगर हाँ कुछ याद आ रहा है। शायद मुझे भूख लग रही है, कुछ खाने के लिए दो ना साहब। पीने के लिए कुछ मिलेगा क्या? अच्छा, अरे चाहिए ये पानी। पानी दो ना साहब, गिलास क्या दे रहे हो? खायला हवंय ना तुला, देतो ना। जन्मापासूनचा भुकेला दिसतोय, आता नाश्ता येईल ना तेव्हा तो खा। आणि असला हसला ना तर थोबाड फोडेन तुझा। खाना चाहिए मुझे, खाना। हे आदाशा, तुझं नाव रॉनी कुठे ठेवलं रे? आदाशा ठेवाय पाहिजे होतं, आदाशा। तुझ्यासारखी औलाद ही असलीच। क्या बात है, समोसा से वड़ा पाव, सब कुछ समय से मिल रहा है लगता है मुझे। कशाला मार खातोय बाबा?
जे काय ते खरं खरं सांगून टाक. सहकार्य कर, पुण्य कमाव, जरा पुण्य कमाव, देवाला घाबर. इसको जरा चुप करा, इनकी बातों से और भूख लग रहा है मुझे. त्याला वडापाव खायला द्या. त्याचा वडापाव खाऊन झाला की मला बोलवा. सर हा बोल. एक सेकंड. सर घोळ झालाय. काय? सर तो तुम्ही मागवलेला वडापाव ना, माने मावांचा विचार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा एक्सपेरिमेंट आहे ते. सर पण तोच घोळ झालाय. तो वडापाव पाटील मॅडमच्या केबिन मध्ये गेलाय. हा एक्सपेरिमेंट पण चांगला आहे. सर तुझंच बरोबर आहे. काय आहे ना, नाही मलाच काहीतरी कॉल घेतला पाहिजे आता. नाही मीच बघते आता दुसरं ऑप्शन. नलावडे, आपलं काही खरं नाही आता. आपण आपण गेलोय, आपण नाही वाचत आता. काय झालंय सर? रॉनीसाठी जो वडापाव आणला होता ना, तो पाटील मॅडमच्या केबिन मध्ये गेलाय. काय? सर पण वडापाव आणला कोणी? निकम, तो कोणी का आणू देते महत्वाचं नाहीये, पण जर तो पाटील मॅडमनी खाल्ला ना तर त्यांची वाट आहे. पण कोणी सांगितलं ते तर सांगा. दळवी सर. दळवी सर? नाही नाही नाही, म्हणजे तसं नाही. दळवी सरांनी त्या रॉनीसाठी आणला होता, पण चुकून तो पाटील मॅडमच्या केबिन मध्ये गेलाय. सर चुकून असो किंवा मुद्दामून, आता दुसरं महायुद्ध अटळ आहे. सर वडापाव कोणी मागवला ते कळलं, पण पाटील मॅडमच्या केबिन मध्ये कोण घेऊन गेलं? कॉन्स्टेबल भोसले. सॉरी सर, या प्रकरणात मी काहीच करू शकत नाही. हा, आणि त्या मॅग्नेशियमनी केलंय म्हटलं रे, ह्या काही करणार सुद्धा नाही. अरे काय चाललंय तुमचं? मला इथे पाटील मॅडमचं टेन्शन आलंय. नाही ते आम्हाला सुद्धा आहे हो, पण त्या वाघिणीच्या गोळेत आता जाणार कोण? सुख. मॅडम. काय राहिलंय? नाही. हा, पाणी. मॅडम, तुम्हाला आवडला ना वडापाव? तुम्हाला जर असं काय आवडत असेल ना तर आमची शेगावली कचोरी मिळते, ती लय भारी असते मॅडम. तुम्ही एकदा का ती खाल्ली ना की तुम्ही तेच नाश्त्याला मागवाल. मॅडम, आम्ही कॉलेजला होतो ना त्या टाइमला. पाणी ठेवलंयस तू टेबलवर? जाऊ शकतो. भोसले, काय झालं हसायला? कुठं काय झालं मॅडम? तेच मी तुला विचारते, तुला हसायला काय झालंय? काय नाही मॅडम, असंच. असंच हसणाऱ्यांना बाहेर लोक काय म्हणतात माहितीये? नाही मॅडम, नाही म्हणजे माहितीये मॅडम. काय हसतेस? आउट.
अरे म्हणजे काय झालं आतमध्ये? बॉम्ब झाली का? म्हणजे धमाकाचा आरोपी स्पेशल वडापाव मॅडमने खाल्ला? मेलो, संपलं सगळं. चला निघा आता. एव्हाना ऑर्डर्स निघाल्या पण असतील. पहिली हिची. कॉन्स्टेबल भोसले, काय चाललंय तुमचं? का टाइमपास वाटतोय का तुम्हाला? सिन्सिरिटी वगैरे काय आहे की नाही? जाऊ दे, मी जातो आणि मॅडमला सांगतो. संकेत सर, तुम्हाला जायची काहीच गरज नाही. मी सगळं मॅनेज केलंय. भोसले, तुझे ना दिवस संपलेत आता. नाही, आज तुझी कन्फर्म ट्रॅफिक मध्ये बदली आहे. तू तर प्रोसिजर करायलाच घे. मॅडम, अहो तुम्ही असं काऊन बोलून राहिले? मी म्हणलं ना मी सगळं मॅनेज केलंय. भोसले, जरा स्पष्टपणे सांगाल का प्लीज? सर, त्याचं काय झालं? मॅडमनी मला वडापाव केबिन मध्ये ठेवायला सांगितला. मग मी तो घेऊन केबिन मध्ये गेले. मला कळतच नव्हतं काय करायचं ते. कायच माय, आता काय करू मी? मॅडम मी हा वडापाव खाल्ला तर हा बोल अवनी. हॅलो मामा, ऐका ना, एकदम अर्जंट आहे. तुम्ही त्या वडापाववाल्या पाशीच आहे ना? सध्या तरी नाहीये, पण या पोलीस स्टेशन मधून रिटायर झालो ना की नक्की असेल. मामा, अहो एकदम सिरियस आहे. तुम्ही त्या तुम्ही दुसरा वडापाव आणाल काय? हो, जरा तू शांत हो आधी. काय झालं ते नीट सांग. अरे काय गे, जाता जाता तूच नाही ना खाल्लास? नाही, मी नाही खाल्ला. पण पाटील मॅडम. पाटील बाई, काय इरादा काय तुझा? नाही नाही नाही, त्यांनी बी नाही खाल्ला. पण ते तुम्ही वडापाववाल्या पाशी असाल तर पटकन एक वडापाव घेऊन याल काय? पण मला आधी एक सांग, तू पाटील मॅडमच्या कॅबिन मध्ये काय करतेस? त्याचं काय झालं ना मामा, मी तुमच्याकडून वडापाव घेऊन येत होते तर मला पाटील मॅडम भेटल्या आणि मग त्यांना वडापाव खावासा वाटला. मग त्यांनी मला, बरं मी काय झालं ते नंतर सांगते तुम्हाला. पण ऐका ना, तुम्ही तो दिलेला वडापाव आरोपीसाठी आहे ना, आणि आता तो पाटील मॅडमनी मागितलाय. ते 1 मिनिटात केबिन मध्ये येतील. तुम्ही दुसरा वडापाव घेऊन याल काय? म्हणजे आपण तो वडापाव एक्सचेंज करू. अगं वडापाव घेणं सोपं आहे, पण तुझ्यापर्यंत पोहोचवणं कठीण आहे. तुला देणार कसा? माने मामा, खिडकी. नाही ना, मी खिडकी वगैरे वर चढणार नाही. मामा तसं नाही, तुम्ही केबिनच्या खिडकी पाशी या, तिथं आपण वडापाव एक्सचेंज करू. वा, शोभतेस हा जयरामची पोट्टी. हाव तर. बरं आता तुम्ही पटकन या ना. हो हो, निघतोच. बऱ्याच दिवसांनी धावलो या वड्यापायी, पण बरं झालं वेळेस डोकं चालवलंस. वाचलो आपण, नाही तर वाट लागली असती. थँक्यू मामा. बरं आता तुम्ही जावा, नाही तर मॅडम येतील. आणि मग काय, मॅडमनी तो वडापाव खाल्ला. वा वा भोसले, मानायला पाहिजे तुम्हाला. एकदम डोकेबाज आहात तुम्ही. दिसता साध्या पण चतुर आहात. नाही म्हणजे रीमा मॅडमनी सुद्धा अनेक वेळा तोंड दिले अशा प्रसंगांना. हो काय? कधी? ए चल, मला वडापाव खायला घाल. चल. डॉक्टर कॉन्स्टेबल, वा वा, जमते की तुम्हाला स्ट्रॅटेजी अँड ऑल. पण ना मला अजूनही असंच वाटतं की पाटील मॅडमनी जेव्हा तुमच्याकडे वडापाव मागितला ना, तेव्हाच तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं. सर, तुम्ही होता की तिथंच. मी मॅडमनी सांगायचा प्रयत्न केला, पण मॅडमनी काय ऐकूनच घेतलं नाही. मग मला ही युक्ती लढवावी लागली. हो बरोबर आहे,
पण जर सांगितलं असतं तर सगळे एवढे पॅनिक झाले नसते ना. कुछ भी बोलिए दलवी साहब, आपके यहाँ का वड़ा पाव है ना, इसको फ्री में खाने के लिए मैं कुछ भी कर सकता हूँ. अच्छा मग बोल. पानी लाओ, साहब पानी करो. पाणी आण रे. साहब ये क्या करो, पानी दो ना साहब, पानी दो ना. तुला वडापाव आवडलाय ना? तुमच्यासारख्याला तेच द्यायला हवं, पण थोडंसं एक्स्ट्रा. क्या कर लोगे साहब, मेरा आप कुछ नहीं बिगाड़ सकते. तुझ्यासारख्या गुंडांना कसं हँडल करायचं ते मला चांगलंच माहित आहे. लेकिन मेरे को तो नहीं हैंडल किया ना साहब. मी करतो ना हँडल. मामा, जोपर्यंत खरं बोलत नाही ना तोपर्यंत त्याला वडेपाव देत राहा, पण पाण्याचा एक थेंबही देऊ नका. छोड़ो ना साहब, क्यों खामखा पंगा ले रहे हो, खामखा मेरा टाइम खराब करे. बोला ना साहब, बहुत महंगा पड़ेगा. टायर मध्ये कोंबून मारला ना की तुला कळला दळवी काय चीज आहे ते. साहब, आपकी इस बात से एक बात याद है, आपकी वो लड़की है ना, एकदम रापची आइटम है. ती चरबी अजून उतरलेली दिसत नाही. साहब, मैं भी नहीं दिखता आपको, लेकिन वो लड़की है ना, सब पानी फेर दिया उसने. अच्छा, जे बोलायला सांगितलं ते बोलत नाहीये. खा 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 वडापाव खा. मामा, याला ना वडापाव खूप आवडतो. याला एवढा वडापाव खायला द्या, क्या खात नसेल ना त्याच्या तोंडात तो निबार झालाय साला. काय वाटतं मामा, तुमचं एक्सपेरिमेंट काम करेल? नक्की करेल. भले भले बोलते केले. रॉनी काय चीज आहे, एक अख्खा वडापाव खाल्ला ना की पोपटासारखा बोलायला लागेल. आई कोंबा मग याच्या तोंडात. रापचिक बोला क्या लड़की को? वडापाव चाहिए ना? खा चल खा. माय, आता हे घर आहे ना ते माझं असणार ना? काऊन रे, असा काऊन विचारून राहिला तू? समजा की माझे पत्ते कोणी एखाद्या मित्राने घेतले तर? मग ते पत्ते तुये नाही, नाही तर ते घर तरी तुये नाही. म्हणजे आपल्या जमिनीसारखं ना? म्हणजे माय, आता सीताराम काका जमीन घेणार आहे ना, तर आपल्याला त्यात जाता येणार नाही ना? चैत्या, पत्त्याचा डाव वेगळा असते, त्याचा जमिनीशी काही संबंध नाही. जमीन आपल्याकडेच येईल. पण तू म्हणाली होतीस ना की सीताराम काका येऊन जमीन घेणार आहे म्हणून. चैत्या, ये इकडे बस. हे पाय, आता हे पत्त्याचं घर तू बनवलं ना, हे जमीन कोणाची आहे? आपल्या. मग जेव्हा तू हे पत्ते तुझ्या दोस्ताला वापस देशील, ते ह्या जमिनी सकट देशील का? नाही. मग तसंच आहे, तू एक काका आहे ना, त्यानं आपली जमीन कसायला घेतली आहे. आपण इथे राहतो ना, हा, आणि ते तिथं राहते. मग तिकडे लक्ष द्यायला कोणी आहे का? म्हणून ते आपल्या जमिनीकडे लक्ष देऊन राहिले. हा, बरोबर बोलून राहिली तू. आता जसे आपण इथे राहून राहिलो तसे ते तिथं राहणार. हाव. पण माय, सीताराम काकांना सांगा की मी मोठा झालो ना, मला ती जमीन वापस द्यायले. बाबांना खूप आवडायची ना ती. शियार घ्या, परत जोडावं लागतील त्यांना आता.
मॅडम आमची मदत करा मॅडम. मॅडम काही करून तिला शोधून काढा. तिला काही कळत नाही हो. एवढीची ती मॅडम. प्लीज मॅडम आमची मदत करा. हो हो आम्ही शोधू तिला, पण नक्की काय झालंय? नलावडे बस. बोला काय झालंय? साहेब प्लीज साहेब आमची मदत करा साहेब. प्लीज साहेब. रडू नका. हा, डोंट गेट पॅनिक. हे बघा, रडून काही होणार नाहीये आणि तुमची मुलगी मिळणार हा माझा शब्द आहे. कॉन्स्टेबल भोसले, येस सर. एक काम करा, यांचा रिपोर्ट लिहून घ्या. या इकडे या. ते जे काय सांगतायत ते सगळं लिहून घ्या आणि रिपोर्ट तयार करा. हाव सर. यांना सांगा. ओके. भोसले, रिपोर्ट तयार झालाय? येस सर. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सुखरूप तुमची मुलगी तुमच्यापर्यंत पोहोचेल हा माझा शब्द आहे. या बसा तोपर्यंत. भोसले, लक्ष ठेव. सर मी लक्ष ठेवीन. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.